गणपती बाप्पा मोरया. आणि आता आपण चाललोय पंढरपूरच्या वारीला विठ्ठलाकडे. नमस्कार मंडळी. आता आम्ही अचानक न प्लॅनिंग करता संध्याकाळी प्लॅनिंग केलं ते आता सरळ आम्ही चाललोय पांडुरंगाच्या दर्शनाला. तर तिथं आम्ही काल प्रयत्न केला रूम वगैरे बुक करण्याचा, पण तिथं काय सोय काही झालेली नाही. पण तरीसुद्धा पांडुरंगाच्या कृपेनं जशी व्यवस्था होईल त्या पद्धतीनं आता आम्ही तिथं जाऊन आज मुक्काम करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारी करून आम्ही परत येणार आहोत. तरी चला आमच्याबरोबर तुम्ही पंढरपूरला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला पुंडली हरिदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर मित्रांनो, आता घरात आम्ही बाहेर पडलोय आणि आता गुराज ऐकवा. तर हे आमचे मित्र आहेत. तर यांच्यापासून आता आम्ही पाण्याचा जार भरून घेऊन जात आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही पाण्याचा जार घेतला. पाण्याचा जार घेऊन आता आम्ही चाललोय पंढरपूरच्या दिशेने. तर आता आम्ही राहतोय ते साताऱ्यामध्ये तोंडवे अहमदाबाद. तर अहमदाबादपासून आता आम्ही आमचा टाटा नॅनोमधून प्रवास आम्ही सुरुवात केलेला आहे. तर आता पुढचं लोकेशन बघा. आता इथे जे आहे ते वातावरण आता थोडंसं ढगाळ आणि धुकं. तरी आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. तरीसुद्धा वातावरण इतकं नयनरम्य असं वातावरण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर आता आम्ही कुसेगावमध्ये पोचतोय. पाऊस झिरमर बारीक चालूच आहे पाऊस. आणि थोडंसं आता पुढं जरा ऊन दिसायला लागले. नाहीतर आता साताऱ्यातून निघाल्यापासून ते कुसेगावमध्ये येऊपर्यंत कंटिन्यू पाऊस बारीक मोठ्या प्रमाणात पाऊस आज आहे. आता बघू पंढरपूरमध्ये पाऊस कसा आहे काय आहे. आता तिथं सोय कशी होते सगळं पाहायला लागेल तिथं. तर आता थोडा बघा कुसेगावचं आपलं मंदिर आलं. कुसवड, वडूर, पलटण असं हे फाटा इथं आलेलं आहे. आता चौक येते पुढं. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला जे मंदिर आहे आणि तिथे आढळून तर हा पूल आला. आता इथे हे मंदिर आलं. पण आता काय आम्ही उतरून दर्शन घेणार नाही, कारण आता आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. त्याच्यामुळं इथंच आपण दर्शन बाहेरूनच घेतो. तर हा रस्ता एवढा पहिल्यापासून खराब आहे. तर आता हा मंदिराचा प्रवेशद्वार आला इथं शिवाजी महाराजांचं. जय शिवाजी. तर आता हा शेतीचा रस्ता असल्यामुळं थोडा हा रस्ता एवढा झालेला नाही. बहुतेक पुढं बायपास करणार आहेत तर काय माहीत नाही. पंढरीचा राजा तिथं क्षेत्र कुसेगावमध्ये वारकऱ्यांचे स्वागत म्हणून इथं बोर्ड लावलेला आहे. वारकरी साहेब आहेत त्या बोर्डवर. तर आता इथून चौकापर्यंतच एवढा रस्ता खराब आहे. परत त्यानंतर रस्ता खराब नाही. इथून परत रस्ता मोठा केलेला आहे, सिमेंटचा रस्ता. तर आम्हाला जेणेकरून लवकर पोहोचायचं आहे, कारण आज संध्याकाळी जर पांडुरंगाचं दर्शन झालं तर आज संध्याकाळी दर्शन घेतलं तर बरोबर. कारण उद्या भयंकर गर्दी असणार, त्यामुळं आपल्याला फक्त उद्या काळचं दर्शन होतं. तर हा आला कुसेगावचा चौक. डाव्या साईडला पलटणला जातो. सगळा रस्ता आपला म्हसवडला जातो. तर अशा पद्धतीनं आता आपण सगळं जाणार आहोत म्हसवडला. लोक पण आहेत अजून हे ठेवा झेंडा लावलेत. कोण शिवाजी महाराज लावलेत, कोण भगवा झेंडा लावलेत. पंढरपूरला जाणारे लोक अजून आहेत, वारीला जाणारे. वारीतले पण वैयक्तिक जसे आता आम्ही चाललो आहे अशा पद्धतीनं वैयक्तिक जाणारे लोक आहेत भरपूर. इथून थोडा पाऊस कमी होईल आता कुसेगावपासून. नाहीतर आमच्या भागात तरी पाऊस हा कंटिन्यू चालूच आहे.
आता इथनं जायचं रेमटच जायचं आता इथनं जरा ट्रॉफिक कमी लागतं. नॅनो असली तरी आपली नॅनो चांगली आहे, कंडिशनमध्ये आहे. आणि आता आलोय आपण गोंदवल्याला, म्हणजे पोहोचलो गोंदवल्याला. आपण परतीच्या प्रवासाला जाऊन दर्शन घेऊ. आता नाही दर्शन घेऊ, आता आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. इथली खेळण्याची दुकानं, सगळी दुकानं चालू आहेत. हे आलं गेट, मेन दरवाजा. हा हा कळत. ट्रॅफिक जाम. तर आता गोंदवल्यामध्ये आलो आहे. इथं थोडं ट्रॉफिक जरा जास्त झालेलं आहे, त्यामुळे गाडी थांबल्या. दर्शन घ्यायचं होतं आम्हाला, पण आता परतीच्या मार्गाने येताना त्यावेळेला दर्शन घेणार, कारण आता आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. श्री ब्रह्म चैतन्य महाराज समाधी मंदिर आहे बरं का. दोन्ही बाजूला पण असे दुकानं आहेत भरपूर. जर गोंदवल्याला तुम्ही आला नसाल तर गोंदवल्याला अवश्य या. इथं राहण्याची सोय आहे, महाप्रसादाची सोय आहे. सकाळची आरती असते साधारणतः पहाटे 5 वाजता, तर 5च्या आरतीनंतर 7 वाजता नाश्ता चहा वगैरे पण असतो. परत दुपारचं जेवण असतं, महाप्रसाद, आणि पुन्हा रात्रीचा पण महाप्रसाद असतो. आणि राहण्याची वगैरे सोय चांगली आहे, स्वच्छता आहे. पण ध्यानास्त बसता येतं आपल्याला. तर अशा पद्धतीने आता आम्ही गोंदवल्याच्या पुढं आलो आहे. तर आता अंदाजे किती किलोमीटर राहिले आता पंढरपूर? 40 किलोमीटर, 80 किलोमीटर पंढरपूर राहिलेलं आहे. हा हे बघ, हॅलो. आणि आपण प्रवेश केलाय पांडुरंगाच्या पंढरीमध्ये. तर आता आम्ही पंढरपुरामध्ये येऊन पोचलेलो आहोत. तर आता ट्रॉफिक पण जाम झालं आहे. अजून पालखी अजून यायच्या आहेत, पण आता बघू इथं पोलीस, ट्रॉफिक पोलीस आहेत. तुम्ही त्यांना मार्ग सोडतात, कसे सोडतात, काय करतात, कुठं सोडतात, काय करतात ते बघू. चंद्रभागा परमपूज्य स्वामी गजानन महाराजांची पालखी आता आलेली आहे. गजानगिरी महाराजांची पालखी पोहोचलेली आहे पंढरपुरात. हळूहळू एक एक पालखी आता पोहोचायला सुरुवात झालेली आहेत. आता तर मागच्या वर्षी आम्ही आलो होतो, त्यावेळेला गाडी जवळजवळ 10 किलोमीटर गाडी आम्ही बाहेर लांब पार्किंग केलं होतं.
म्हणून ह्या वेळेला सरकारनं नियोजन चांगलं केल्यामुळं गाडी अजून मंदिराच्या जवळपास म्हणजे गाडी चाललेली आहे. तरी किती अंतर राहिले ते काय हे नाही माहीत नाही, पण तरीसुद्धा अजून तरी गाडीमध्ये अजून आम्ही बसलो आहे आणि अजून मंदिरापर्यंत आम्ही चाललो आहे. हे जर अजून एक 2 तासानंतर जर आलो असतो तर पालखीच्या वेळेला सगळ्या पंढरपूरमध्ये येऊन पोचल्या असत्या, तर त्यावेळेला मात्र इतक्या आत यायला मिळालं नसतं. तर आता पंढरपूर नगरीमध्ये आणि हा फोटो आहे सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री साहेबांचं आहे. मुख्यमंत्री साहेबांचा. या बाजूला देवेंद्रजी फडणवीसांचा आहे. तर नरेंद्र मोदीजींचा आहे. यावर्षी जसं पंढरपुरामध्ये आलोय तसं पूर्ण स्वच्छतेसाठी औषध फवारणी वगैरे केलेले आहेत. त्यामुळं पूर्णपणे असं परिसर स्वच्छ वाटतो. रोगराई पसरू नये याची काळजी घेतलेली आहेत. परत त्यानंतर ठिकठिकाणी मोफत उपचार पण भरपूर ठेवलेले आहेत. चालू केलेले आहेत. पुन्हा बंदोबस्त सुद्धा प्रत्येक ठिकाणी केलेले आहेत आणि जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी जास्त होऊ नये तर याची पण काळजी घेतलेली आहेत. तर फार मजा येते की आता पंढरपुरात आम्ही पोहोचलो. दिंडोरा काय आहे हे? दिंडोरा बुकिंग कॉन्टॅक्ट. दिंडोरा बुकिंग कॉन्टॅक्ट वर्षाच्या गाड्या आहेत वेगळ्या. पाण्याच्या सुविधावर पण मुख्यमंत्र्यांचे फोटो वगैरे लावले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे असे वारकरी. तर यात्रा सुरू व्हायच्या अगोदर जसं वातावरण असतं तर त्या पद्धतीनं आता वातावरण झालेलं आहे. कारण पालखी आल्यानंतर हे ज्या आता जी लोक आहेत किंवा आता जे भाविक आहेत किंवा आता जे वारीला आलेले भक्त आहेत ह्याच्या अजून 10 ते 20 पटानं लोक वाढणार आहेत. तर मी आता ह्याच्या अगोदर सुद्धा पंढरपूरला भरपूर वेळा आलेलो आहे, पण या वेळेला जितकं स्वच्छता आणि जितकं चांगलं नीटनेटकेपणा पंढरपूर दिसायला आले तितकं या पाठीमागं कधीही दिसलेलं नाही. स्ट्रीट लाईट वगैरे किती छान लागले. स्ट्रीट लाईट छान लावलेले आहेत. आता रात्री तरी फार छान दिसणार ते. आणि समोर कुठंपर्यंत आलोय माझ्या पण काय लक्षात येईना. काहीच कळेना झालंय. हॉटेल शौर्य तुझं हॉटेल. पण आता हॉटेल शौर्य आता आलोय असं वाटतंय मंदिराच्या जवळपास. अजून तर काय मंदिराचा कळस पण दिसत नाही पण आता अजून आम्हाला राहण्याची सोय कुठं अजून आम्ही केलेली नाही. तर आता जे दुसरे जे युट्यूबर्स आहेत त्यांचे जे व्हिडिओ आम्ही बघितले तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री काय मुख्यमंत्रीचे ते मुख्यमंत्री मोफत निवास केंद्र ते काढल्यामुळं तर आशा आहे की कुठेतरी आम्हाला 52 निवास केंद्र काढले. त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला संध्याकाळी रात्री 1-2 तास झोपण्यासाठी आसरा मिळेल असे अपेक्षा ठेवलोय. आणि बाय चान्स समजा जर मिळालंच नाही तर आम्ही असं प्लॅनिंग केलंय की कारमध्येच 2 तास विश्रांती घ्यायची, बाकी वारीचा आस्वाद घ्यायचा. तर बघू आता कसं होत आहे. तर हळूहळू जवळ येईल तसं ट्रॅफिक जाम व्हायला ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झालेली आहे. काय पुढं पूर्ण जाम झालेलं आहे. तर आता गाड्या पार्किंगला कुठं सोय केलेत ते बघू. आता पार्किंगला तरी भरपूर पूर्ण सिटीतच आलोय, मंदिराजवळच आलोय. मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला 10 किलोमीटर गाडी जवळजवळ लांब लावली होती गाडी आणि तिथून चालत यावं लागत होतं. नाही मंदिर किती आहे अजून इथून? मंदिर किती लांब आहे? आली का? चला पुढे घ्या बघूया. पालखी आलेली आहे आडवी पुढे. आता काय होणार आहे माहित नाही. तर आता म्हणतात की पालखी समोर आलेली आणि आहे. इथं पार्किंगची पण सोय नाही आहे. तर पार्किंग कुठे केले काय कळलं झालं आता. बघूया थोड्या वेळात कुठं सोय होती का काय होते पार्किंग काय होतंय बघू. आणि परत त्यानंतर
तुम्हाला कळवण्यात येईल. कळवण्यात आता बघू कसं असं होतं. ओके. आम्ही लाडू वाटप करत आहे. काल तुम्हाला सांगितलं बघा, लाडू वाटप चालू आहे. हे माझे पप्पा, मम्मी, तिथं बहीण आहे. बघा लाडू वाटप प्रसाद देत आहे आम्ही. केलं हे नव्या तुझी 27. घ्या की घ्या असू दे. अरे तौबा गर्दी आहे आज. गर्दी म्हणजे त्या प्रमाणाची ओव्हर गर्दी आहे. तर आज मी सुद्धा पोशाख सुद्धा असा केलाय की पूर्ण आपल्या वारकरी सारखा एकदम पोशाख केलेला आहे. काही लोक अजून परत चाललेले आहेत, काही लोक आता यायला लागलेत आणि गर्दी ही कंटिन्यू तुफान अशीच चाललेली आहे. काय तर लोक जितकी काल जी दर्शन घेतलीत आणि ती दर्शन घेतलेली आणि आज दर्शन घेतलेले लोक पुन्हा तशी जाता लोक यायला लागलेले आणि गर्दी मात्र तुफान वाढलेली आहे आता. तर कालच्यापेक्षा पण आज आपल्याला भरपूरच हे झाले. बघू कोण काय एखादा वारकरी काय म्हणतात, काय नाही, दर्शन त्यांनी मिळालं काय नाही, कसं कसं झालं काय झालं, तर ते पण आपण जरा विचारूया त्यांना. विचारून काय म्हणतात ते बघू. बरं जरा कॅमेरा समोर बोला. हा चालतं. दर्शन काय झालं नाही, काय गर्दी जास्त होती? जास्त होती. नाही काल पण आम्ही काल गेलो होतो. काल जाऊन संध्याकाळी डेंबू दर्शन आम्हाला मिळालं. पण आता तुम्ही अजिबात आज जायला मिळालं नाही. अजिबात नाही. खूप गर्दी. कुठल्या गावावरून आला तुम्ही? फलटणच्या आहात का? बरं बरं. तुम्ही कुठून आला बाबा? शिंगणापूर. आला. तुम्हाला दर्शन मिळालं का नाही? आज नाही बाहेरून दर्शन तर मिळालं का नाही? पूर्ण राऊंड मारला. पण काल आम्ही गेलो. काल मात्र आम्हाला गर्दी आहे. हो हो. काल मात्र आम्हाला मुख दर्शन मिळालं. तुम्हाला काय दर्शन मिळालं कसं? आता मुख दर्शन मिळालं का? नाही, दोन्ही दर्शन घेतले, आतमध्ये घुसून घेतले. होय. म्हणजे ते सत्य आहे ते सत्य. हो हो बरोबर आहे. कालच्या पेक्षा दरवर्षीपेक्षा दरवर्षी गर्दी जास्तच वाढत राहते. कोणीच म्हणत नाही की गेल्या वर्षी गर्दी कमी होती, जास्त होती, या वर्षी कमी म्हणून. दरवर्षी वाढतच जाते. आज गर्दी इतकी गर्दी झाल्या की बघू शकताय की टोटल पूर्णपणे गर्दी रस्त्यावर इतकी झाल्या. आणि काल परत जरा आभाळ होतं आणि आता पंढरपूरमध्ये चंद्रभागाचे नवीन एस टी स्टँड जे बांधल्यात त्या ठिकाणी आता आम्ही उभारलोय. तर त्या ठिकाणी गर्दी इतकी वाढली की नाही की प्रमाणाच्या वर गर्दी वाढलेली आहे. तर लोक दर्शनासाठी पण गेलेत, पण दर्शनात जाऊन सुद्धा पुन्हा त्यांना दर्शन अजून आज मुख दर्शन सुद्धा आज मिळालं नाही. म्हणजे असे लोक म्हणतात की मुख दर्शन सुद्धा त्यांना अजिबात झालं नाही. तर बघू कोण माऊली कोणाला तरी विचारूया की काय म्हणतात. झाल्या लोक जायचं काय, यायचं काय, बघतात काय असंच नुसतं गर्दी चाललं. नुसतं बडा नुसतं येतात जातात लोक नुसतं. तर अशा पद्धतीने येतात. काय बघा दर्शन झालं काय? झालं दर्शन? आत झालं का बाहेर? झालं नाही. दर्शन पण नीट झालं. दर्शनाचं पण झालं नाही. इतकी गर्दी. अरे बापरे इतकी गर्दी झाल्या म्हणजे काय. काल आम्ही काल आलोय पण काल दर्शन आम्हाला मिळालं, मुख दर्शन मिळालं काल आम्हाला. पण आज म्हणून अजून आम्ही गेलो नाही. आता म्हटलं आता इथेच लोकांना
हो इतकी गर्दी झाली आहे. श्वास घेणं कठीण झालं. अरे बापरे. गाव कुठलं आपलं? बोर बोर चाललं काय? बरं बरं. म्हणजे दर्शन भक्त ट्रान्सफर दर्शन देवळचं झालं. तुम्ही कधी आला? आज आलाय काल आलाय? मी गुरुवारी गुरुवारी आला. बाकीला मुक्काम असतो आमचा 4 दिवस एका 4 दिवसात हा म्हणजे तुम्ही वारीत आलेला चालू. उद्या 12 सोडून झालं. उद्या म्हणजे आज तुमचा मुक्काम आहे. उद्या तुम्ही इथे झाला. धन्यवाद. पंढरपूरची वारी संपून आता आम्ही सातारला परत निघतोय परतीच्या प्रवासाला. पण सध्या ट्रॉफिक इतकं जाम झालेलं आहे की 2 किलोमीटर अंतर साठी 2 तास झाला आम्ही आता ट्रॉफिकमध्ये अडकलेलो आहे. तर बघू आता सातारला किती वाजता जाऊन पोहोचतोय. ओके बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओला परत भेटू.